we will start with new chapter of science 1, chapter number 2, periodic classification of elements. या चॅप्टरचे मध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचंय तर खालील इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचे. पहिला याच्यामधला पॉइंट आहे डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स. दूसरा महत्वाचा पॉइंट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. तिसरा महत्वाचा पॉइंट आहे तो आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. चौथा पॉइंट आहे महत्वपूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि पाचवा पॉइंट आहे पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. हे पाच महत्वपूर्ण पॉइंट आहेत. एक एक पॉइंट आपण कव्हर केला म्हणजे काय होतो पूर्ण चॅप्टर या ठिकाणी कव्हर होतो. लक्षात आलं पाहिजे की चॅप्टर शिकायच्या अगोदर मला नेमकं काय शिकायचंय ज्याला आपण कन्सेप्ट मॅप म्हणतो, संकल्पनात्मक नकाशा. तर मला याच्यामध्ये हे पाच पॉइंट्स ह्या ठिकाणी ह्या चॅप्टर मध्ये शिकायचे. तर डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल आणि पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. हे पाच मुद्दे मला ह्या धड्यामध्ये शिकायचे ते ग्रहित धरायचे. आता आपण डिस्कस करू. मग पहिला पॉइंट डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स. पहिला मुद्दा मग कोणता डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स. आता तत्पूर्वी मुळात पिरियडिक क्लासिफिकेशन एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करण्याची काय आवश्यकता आहे कारण एलिमेंटची संख्या जास्त आहे. राईट नाउ आता टोटल 118 एलिमेंट्स दे आर नोन. 118 एलिमेंट्स काय तर नोन आहेत. म्हणून मग त्यांचं क्लासिफिकेशन करण्याची आवश्यकता आहे, त्यांचं वर्गीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण वर्गीकरण केलं तरच त्याचं काय होतं एक इझी अंडरस्टँडिंग होतं. की आपल्या शाळेमध्ये खूप सारे विद्यार्थी असतात आणि समजा त्यांचे वर्ग आपण नाही केले तर त्यांचं वर्गीकरण नाही केलं तर शाळेमध्ये सगळं गोंधळ उडेल. पण शाळेमध्ये कसं असतं हे 5वीचे मुलं, हे 6वीचे मुलं, हे 7वीचे मुलं, हे 8वीचे मुलं, हे 9वीचे, 10वीचे, त्यामध्ये मराठी माध्यम, सेमी माध्यम हे वर्गीकरण केले ज्यानं सगळं शाळेचं सुसूत्रीकरण होतं. अगदी तसंच इलेव्हनची संख्या सुद्धा भरपूर आहे. राईट नाउ 118 आहे. त्यांचा अभ्यास करणं सोपं जावं, त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळवणं सोपं जावं या उद्देशानं काय आहे हा मूळ उद्देश आहे वर्गीकरण करण्याचा. तर आपण पहिलं बघूया डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स. आता याच्यामध्ये काय आहे डोबेरायनर हा काय आहे सदोग्रहस्थ आहे, सायंटिस्ट आहे, माणसाचं नाव आहे. तो काय आहे सायंटिस्ट आहे. कोणत्या देशाचा आहे तर तो आहे जर्मन सायंटिस्ट. जर्मन म्हणजे जर्मनी देशाचा तो काय आहे रहिवासी आहे. आणि आता हे झालं डोबेरायनर्स.
आलं लक्षात, माणूस आहे, जर्मनीचा माणूस आहे. आता लॉ, लॉ म्हणजे नियम, हे सुद्धा माहिती आपल्याला माहिती आहे. आता मुख्य मुद्दा पुढला कोणता आला? ट्रायड. व्हॉट इज मेंट बाय ट्रायड? लॉ नंतर बघू आपण, पहिल्यांदा ट्रायड म्हणजे नेमकं काय? हो, तर ट्रायड म्हणजे काय आहे? ग्रुप ऑफ 3 elements. Group of 3 elements showing same chemical properties. Showing same chemical properties is called as ट्रायड. कशाला म्हणायचं? ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, 3 एलिमेंट्सचा ग्रुप. आणि काय आहे? शोईंग सेम केमिकल प्रॉपर्टीज, की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत? सारख्याच आहेत. त्यांना काय म्हणायचं? ट्रायड. फॉर एक्झाम्पल, LiNA काय आहेत? तिन्ही सिम्बॉल्स आहेत. याला कशाचा सिम्बॉल आहे? लिथियम. Na कशाचा सिम्बॉल आहे? सोडियम. के कशाचा सिम्बॉल आहे? पोटॅशियम. हे म्हणजे काय आहे? त्याला ट्रायड का म्हणायचं? कारण हे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम तिघांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या जवळपास कशा आहेत? सेमच आहेत. म्हणून याला काय म्हणायचं? ट्रायड. हे पहा, लॉ आपण नंतर बघू, डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड आपण नंतर पाहू. तत्पूर्वी डोबेरायनर कोण आहे? जर्मन सायंटिस्ट, जर्मनी देशाचा रहिवासी आहे. लॉ म्हणजे नियम. आणि हा नवीन शब्द आला इकडे आपल्याला दाखविला, ट्रायड. तर काय आहे ट्रायड? ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ट्रायड ट्रिक, 3 elements showing same chemical properties is called as triad. समजा आपल्याला 2 मार्काला बोर्डामध्ये प्रश्न आला, what is meant by triad? Give one example. What is meant by triad? Give one example. जे आहे ते या पद्धतीने. आता प्रत्येक, आणि हा जो डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स आहे, आता थोडस आपण लॉ कडे येऊ. तर हा जो लॉ आहे डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड, इट इज बेस्ड ऑन, कशावर बेस्ड आहे? ॲटॉमिक मास ऑफ an element. कशावर बेस आहे? तर ॲटॉमिक मास ऑफ an एलिमेंट वर हा नियम काय आहे? आधारित. ह्या बायकाला नियम असेल तर नियमाला एक काहीतरी पाया असतो, एक काहीतरी आधार लागतो. त्या आधारावर नियम बनवलेला असतो. तर डोबेरायनरनं ज्यावेळेस हा नियम बनवलाय, तर डोबेरायनरच्या नियमाचा आधार काय आहे? ॲटॉमिक मास ऑफ an एलिमेंट. हे आपण 8वीलाच पाहिलेले, की एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियस मधल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजेला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक मास म्हणतो. तर ह्या डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायडचा मुख्य आधार काय आहे? मुद्दाम कॅपिटल मध्ये लिहिले मी, ॲटॉमिक मास ऑफ an एलिमेंट. म्हणजे म्हणू शकतो मी की डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स इज बेस्ड ऑन ॲटॉमिक मास ऑफ an एलिमेंट. मग एक पटकन 30 सेकंदात समरी सांगायची म्हटलं तर आपण काय म्हणू? डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड बद्दल काय म्हणू? डोबेरायनर जर्मन सायंटिस्ट आहे. ट्रायड काय आहे? ग्रुप ऑफ 3 एलिमेंट शोईंग सेम केमिकल प्रॉपर्टीज इज कॉल्ड एज ट्रायड. त्याचं एक्झाम्पल आणि ह्या लॉचा बेस ॲटॉमिक मास ऑफ an एलिमेंट हा त्याचा बेस आहे. आता आपण प्रत्यक्ष काय करू? त्याच्या स्टेटमेंट कडे जाऊ. त्याच्या स्टेटमेंट
स्टेटमेंट, की लॉचं काय असतंय, स्टेटमेंट असतंय बा. लॉ म्हटलं की तुम्ही पुढे लक्षात ठेवायचं, अगदी 11वी 12वी सगळं कोणताही लॉ म्हटलं की त्याचं एक स्टेटमेंट असतं आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन असतं. हे एक्सप्लेनेशन कधी कधी डायग्राम्सच्या स्वरूपात असतं, कन्स्ट्रक्शनच्या स्वरूपात असतं, किंवा कधी कधी मॅथमॅटिकल गणिती याच्यावर काय केलेलं असतं, एक्सप्लेनेशन घेतलेलं असतं. इथून पुढे कीप इन माइंड, लॉ म्हटलं की स्टेटमेंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन. तर आपल्याला तत्पूर्वी आपण हे जे काय डिस्कस केलंय हे काय, त्याची प्रस्तावना, पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड जे आहे की डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड्स. आता प्रत्यक्ष त्याच्या काय कुठे जाऊ, स्टेटमेंट कडे जाऊ आणि ते स्टेटमेंट काय करू, एक्सप्लेन करू, म्हणजे आपला मुद्दा काय होतो इथे व्यवस्थित होतो. तर आता त्याचं काय पाहू, स्टेटमेंट पाहू. याचं डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायडचं काय, स्टेटमेंट. काय आहे, स्टेटमेंट. तर जे स्टेटमेंट आहे, काय आहे स्टेटमेंट, इन ट्रायड्स. ट्रायड काय ते सांगितलं मी तुम्हाला. इन ट्रायड्स atomic mass of middle element is approximately mean of atomic masses of other two elements. Other two elements. काय सांगितलं त्यानं आपल्याला स्टेटमेंट, ट्रायड मध्ये. आता ट्रायड मध्ये मी काय म्हणणार बरं, आता हे ट्रायड मध्ये काय करतात, हे जे इलेमेंट्स अरेंज केलेले असतात ते इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मासेस. मग अशा ट्रायड मध्ये ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, मिडल म्हणजे मधला, इज अप्रॉक्सिमेटली सरासरी, मीन तो काय असतो, सरासरी असतो कोणाची, ऍटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स. बघा हे स्टेटमेंट आता मी ज्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन त्यावेळेस ते समजावून येईल की काय असतं की ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. मग आता आपण काय करू, तेच एक्झाम्पल घेऊ. कोणतं, लिथियम, सोडियम आणि के म्हणजे पोटॅशियम. आता लिथियमचं जे काय ऍटॉमिक मास आहे ते आहे 6.9. यू म्हणजे डाल्टन, यू म्हणजे काय आहे, डाल्टन. त्यानंतर सोडियमचं जे आहे ऍटॉमिक मास ते किती आहे, 23 डाल्टन. आणि के म्हणजे पोटॅशियमचं जे ऍटॉमिक मास आहे ते आहे 39.1. यू म्हणजे डाल्टन. तर सिद्ध काय करायचं आहे की सोडियमचं, इथं सोडियम कसा आहे, हे ट्रायड आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. याच्यामध्ये सोडियम काय आहे, मिडल एलिमेंट. अदर टू एलिमेंट्स कोणते आहेत, लिथियम आणि पोटॅशियम. तर काय सांगतो डोबेरायनर की मास ऑफ ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट is approximately mean of atomic masses of other two elements. आपण बघूया डोबेरायनरनं खरं सांगितलंय का खोटं सांगितलंय. मग इथं आपण पाहू काय, आता मीन काढतो मी. कोणाचा मीन काढायचा, हे पहा मीन काढतो. अगोदर मीन काढतो इथं, ऍटॉमिक मास ऑफ, याला म्हणजे लिथियम प्लस ऍटॉमिक मास ऑफ के, के म्हणजे पोटॅशियम. आणि आता मला मी दोघांचा मीन काढायचा आहे तर मला भागिले किती करावं लागेल, 2. कारण सरासरी काढतोय दोघांची, भागिले 2. आणि मग ऍटॉमिक मास ऑफ लिथियम किती आहे पाहायचं, 6.9. ऍटॉमिक मास ऑफ के किती आहे, 39.1.
39.1 भागिले 2. आता मला काय करायची, बेरीज करायची, बरोबर आहे. बेरीज किती येते, बेरीज याची येते 46/2 आणि 46/2 किती होईल 23. आणि हे 23 म्हणजेच काय आहे, 23 म्हणजेच काय आहे, ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. ॲटॉमिक मास ऑफ सोडियम म्हणजे इथं काय झालं, हे याला म्हणायचं स्टेटमेंट, याला म्हणायचं एक्सप्लेनेशन, याला म्हणायचं या इथपर्यंत काय आहे स्टेटमेंट आणि इथं काय आहे एक्सप्लेनेशन. मग आपण काय सांगतो आपल्याला, पहिल्यांदा डोबेरायनर कोण आहे, जर्मन सायंटिस्ट आहे. लॉ म्हणजे नियम. व्हॉट इज मीन्ड बाय ट्रायड, तर ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स showing same chemical property is called as triad. मग स्टेटमेंट काय सांगतो, इन ट्रायड. इन ट्रायड म्हटलं की ते आलंच, सेम प्रॉपर्टीज वगैरे सगळं. ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, इथं मिडलला कोण आहे सोडियम, इज अप्रॉक्सिमेटली मीन ऑफ, तो सरासरी इतका असतो कोणाच्या, ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. ह्या दोन यांच्या सरासरी इतका असतो. मग ते चेक करण्यासाठी मी इथं काय लिहिले, मिडल एलिमेंटचा उल्लेख केला नाही, अदर 2 घेतले, ॲटॉमिक मास ऑफ लिथियम आणि ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम, डिवाइड त्यांची सरासरी काढायची, म्हणून त्याला 2 न भागितले. मग दोघांची किमती ठेवून दिल्या, 23 उत्तर आलं. तेव्हा माझं असं लक्षात आलं की 23 कोणाचा ॲटॉमिक मास आहे, सोडियमचा आहे. म्हणजे काय झालं, एक्सप्लेन झाला. डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स काय झाला, एक्सप्लेन झाला. पण आता अजून 1-2-3 एक्झाम्पल आपल्याला देता येतील, त्याचा आपण नोट्स मध्ये करूया. पण आज डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड वापरले जात नाही. का वापरले जात नाही, हा ह्या डोबेरायनरला पाया रचलाय, पण आज डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड वापरल्या जात नाही. आपल्याला एखाद्या वेळेस थोडस विचारतील, काय विचारतील की व्हाय डोबेरायनर्स सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज नॉट युजफुल टुडे. आज ती वापरल्या जात नाही. व्हाय, का वापरल्या जात नाही, तर त्याचं उत्तर असं आहे की ऑल एलिमेंट्स, सगळे जे एलिमेंट्स आहेत ना आजच्या डेटला किती आहेत, आता सांगितलं 118, 118, दे डू नॉट ओबे डोबेरायनर्स रूल. डोबेरायनरच्या लॉचा ते ओबे करत नाही. ओनली फ्यू ट्रायड्स, फक्त खूप कमी ट्रायड्स आहेत जे हा रूल काय करतात, फॉलो करतात. ओनली फ्यू ट्रायड्स अमंग 180 एलिमेंट्स follow this rule. That's why this system of classification is not useful today. ती आज काय होत करत नाही का, वापरत नाही. व्हॉट आय एम सेइंग, त्याला तुम्ही काय म्हणता, बरं काहीतरी ट्विस्ट केलंय, काहीतरी हायर ऑर्डर थिंकिंग स्किल केले. काय क्वेश्चन, व्हाय डोबेरायनर्स सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज नॉट युज्ड टुडे. आजच्या जमान्यामध्ये ती कामाची नाही का. नंबर 1, ऑल एलिमेंट्स डू नॉट फॉलो डोबेरायनर्स रूल. ओनली फ्यू ट्रायड्स कॅन फॉलो डोबेरायनर्स रूल. सो इट इज नॉट यूजफुल टुडे. क्या आज के लिए इतना ही काफी. थैंक यू.